बुलंदियों पे यकीनन यकीन रखता हूँ, मगर मैं पाव के नीचे जमीन रखता हूँ. जमिनीवर उभे राहून आभाळाला हात लावणारे आमचे लोकप्रिय नेते, गोरगरिबांचे कैवारी, राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन आणि खारभूमी विकास खात्याचे मंत्री नामदार भरत शेठ गोगावले यांची रायगडच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन. आता एकच ध्यास, रायगडचा विकास. शुभेच्छुक इक्बाल शेठ चांदले, शिवसेना महाड तालुका संपर्क प्रमुख. छत्रपती शिवाजी महाराज की रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर मंत्री भरत शेठ गोगावले यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून भावना व्यक्त करताना रायगडच्या विकासाची ही संधी मिळाली आहे, या संधीचं नक्कीच सोनं करण्याचा ठाम निर्धार व्यक्त केलाय. या नियुक्तीबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसंच संपूर्ण महायुती सरकारचे मनापासून आभार मानले. रायगड ही माझी कर्मभूमी आणि माझी मायभूमी आहे असे सांगत गोगावले यांनी आपल्या राजकीय प्रवासाशी रायगडचे असलेले नाते अधोरेखित केलंय. रायगडच्या मातीत वाढलो असून जिल्ह्यातील जनतेनं आपल्यावर प्रेम आणि विश्वास व्यक्त करत लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी दिली. आज महाड, माणगाव, पोलादपूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असताना संपूर्ण रायगड जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून सेवा करण्याची जबाबदारी मिळणं ही अभिमानाची बाब आहे. त्याचबरोबर मोठी जबाबदारी असल्याचं सुद्धा त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं. छत्रपती शिवरायांच्या पवित्र भूमीचा भूमिपुत्र आणि शिवरायांचा मावळा म्हणून रायगडच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय समोर ठेवून पालकमंत्री पदाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पडणार असल्याचं गोगावले यांनी स्पष्ट केलं. रायगडच्या प्रत्येक तालुक्याचा, प्रत्येक गावाचा आणि प्रत्येक नागरिकाचा विकास झाला पाहिजे, यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. महाड, माणगाव, पोलादपूर मतदारसंघातील जनतेनं तसेच आजवर खंबीरपणे पाठीशी उभ्या राहिलेल्या शिवसैनिकांनी दिलेल्या साथीबद्दलही गोगावले यांनी आपल्या संदेशातून कृतज्ञता व्यक्त केली आहे. आता हीच साथ आणि आशीर्वाद संपूर्ण रायगडच्या विकासासाठी घेऊन पुढे जायचंय असं त्यांनी म्हटलंय. मतदारसंघातील जनतेनं दिलेला विश्वास आणि शिवसैनिकांनी दिलेली साथ हीच पुढील वाटचालीची ताकद असल्याचं त्यांच्या संदेशातून स्पष्ट होतंय. पालकमंत्रीपद हे केवळ राजकीय पद नसून रायगडच्या जनतेची सेवा करण्याची मोठी संधी असल्याचं गोगावले यांनी आपल्या मनोगतातून नमूद केलंय. पदाबरोबरच जबाबदारी येते आणि जबाबदारीसोबत कर्तृत्व सिद्ध करण्याची संधीही मिळते. आज रायगडच्या विकासाची ही संधी मला मिळाली आहे, या संधीचं नक्कीच सोनं करेन असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. मंत्री गोगावले यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून व्यक्त करण्यात आलेल्या या मनोगतातून रायगडच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची भूमिका मांडण्यात आली असून पालकमंत्री म्हणून मिळालेली नवीन जबाबदारी ही केवळ पदाची प्रतिष्ठा न मानता ती रायगडच्या जनतेच्या सेवेसाठी आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाची संधी मानून काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.